तर आजचा ब्लॉग डायरेक्ट डिनर टाईमला, म्हणजे मी आता एक रेसिपी बनवतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं मी मल्टी क्विझिन चालू करणार आहे बनवायला. तर इंटरनॅशनल व्हेज करी, तर ती मी शोधून काढलेली आहे. त्यात मी काय काय टाकले, कॅरेट टाकलेले आहे मी, ग्रीन पीस म्हणजे वाटाणा पेस्ट ॲड केली. त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नंतर म्हणजे शिजवण्याची गरज नाही, कारण की किती पण असलं तरी आपल्याला इंडियन टेस्ट हा लागतोच. मग मी व्हेजिटेबल ब्रॉथ टाकलं, म्हणजे व्हेजिटेबल ज्यात उघडले होते त्यातच मी पाणी टाकलेलं, म्हणजे इंडियन टेस्टच असतो टाकली त्यासाठी. आणि मग सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड केल्या, म्हणजे मी बॉईल करून घेतलेले होते व्हेजिटेबल्स. तुम्हाला बॉईल करायचे नसतील तर तुम्ही, म्हणून मी काय लगेच ॲड केली नाही पालकला पण 5-10 मिनटं चांगली शिजवून घ्यायची. आणि मग त्यात गरम मसाला ॲड करायचा, शेवटलाच करायचा. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आजचा ब्लॉग डायरेक्ट डिनर टाईमला, म्हणजे मी आता एक रेसिपी बनवतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं मी मल्टी क्विझिन चालू करणार आहे बनवायला. तर आज मी एक बाहेर देशातली रेसिपी शोधून काढलेली आहे. त्याचं नाव आहे इंटरनॅशनल व्हेज करी. तर ती मी शोधून काढलेली आहे. त्यात मी काय काय टाकले, कॅरेट टाकलेले आहे मी, ग्रीन पीस म्हणजे वाटाणा टाकलेला आहे, अजून मी ब्रॉकोली टाकलेली आहे, परत काय टाकलं, कॅप्सिकम टाकलेली आहे. त्यांनी बेल पेपर यूज केले, पण मी आपली इथं भेटत नाही लवकर, म्हणून मी कॅप्सिकम यूज करतोय. अजून तुम्हाला दाखवतो, मला लक्ष देणं आता काय काय टाकलेलं आहे, तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला. मी बॉईल करून ठेवलेली आहे ती. मी बरोबर तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं तेच आहे. वाटाणा, कॅरेट, ब्रॉकली आणि कॅप्सिकम असं खाली इथं आहे, एवढं टाकलेलं आहे. त्यात स्पिनच पण टाकायचं आहे, म्हणजेच पालक टाकायचे. इथं कांदा पण चिरलेला आहे. मला आता कोकोनट मिल्क पण बनवायचं आहे, ते पण बनवून घेतो, सगळं रेडी करून ठेवतो. पहिलं पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, मग कांदा टाकला. त्याच्यात कांद्याला पण चांगलं आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे. मग मी गार्लिक जिंजर पेस्ट ॲड केली, त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नंतर म्हणजे शिजवण्याची गरज नाही लागणार. मग ते चांगलं सॉटे झालं की मग आपल्याला त्याच्यात सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मसाले टाकायचे आहेत. मग पहिले मी हळद टाकली, आणि मग रेड चिली पावडर नंतर काळी मिरी पावडर, आणि मग जिरे पावडर, असे मी सगळे मसाले टाकलेत. आणि मग शेवटला धना पावडर, आणि मग सगळे मिक्स केले मी नंतर रेड चिली अजून टाकली, कारण की किती पण असलं तरी आपल्याला इंडियन टेस्ट हा लागतोच. मग मी व्हेजिटेबल ब्रॉथ टाकलं, म्हणजे व्हेजिटेबल ज्यात उघडले होते त्याचंच मी पाणी टाकलेलं आहे. मग टमॅटो प्युरे पण टाकली त्याच्यात. मग त्याच्यात अजून मी कोकोनट मिल्क पण टाकलं, घरीच बनवलं आहे मी कोकोनट मिल्क. आणि मग त्याला एक चांगलं ट्विस्ट दिला, म्हणजे चांगलं हलवून घेतलं, म्हणजे सगळं मिक्स होतील मसाले. आणि मग थोडीशी अजून रेड चिली पावडर टाकली मी, कारण की इंडियन टेस्टच असतो, टाकली त्यासाठी. आणि मग सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड केल्या, म्हणजे मी बॉईल करून घेतलेले होते व्हेजिटेबल्स. तुम्हाला बॉईल करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला हे करून घ्यायचे असेल तर मग थोडंसं सॉल्ट टाकायचं. बॉईल करताना पण मी सॉल्ट टाकलं होतं, म्हणून मी इथं जास्त वापरलेलं नाही आहे. मग इथं मी पालक ॲड करतो आहे, 5-10 मिनटांनी ॲड केलेली, लगेच ॲड केलेली नाही आहे, कारण की ते पण जरा शिजून द्यावं म्हणून मी काय लगेच ॲड केली नाही पालकला पण 5-10 मिनटं चांगली शिजवून घ्यायची. आणि मग त्यात गरम मसाला ॲड करायचा, शेवटलाच करायचा, त्यासोबत मी ॲड केलेलं नाही आहे. आणि मग तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी मी स्पेशली तसं काढलेलं आहे. खूप छान झाली ती भाजी, तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला सगळ्यांना खूप आवडली, तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल रात्रीचा ब्लॉग मी आता मेडिकलमध्ये एंड करतोय. काल रात्री हे डिनर चांगलं मस्त झालं होतं, मी स्वतः बनवली होती ती भाजी, म्हणून मस्त झालं. इंटरनॅशनल फूड पहिल्यांदा ट्राय केलं म्हणून छान वाटलं. ते फक्त असं वाटलं की ते व्हेजिटेबल सूप होतं, बट छान झालं ते. आणि आम्ही नंतर ते भाकरीसोबत खाल्लं इंडियन म्हणून. आणि ही बघा कशी बघते, तोंड फाडून बघते. मला नाही आणलं, एकट्याने खाल्लं आहे ना, पण छान झालं. पहिल्यांदा ब्रॉकोली खाल्ली असं आयुष्यात, पण छान लागली, मस्त झालं सगळं. आज तर गणेश जन्म म्हणून जरा बिझी आहे, मेडिकलमध्ये पण लक्ष द्यायला लागतं.
म्हणून पुढचा ब्लॉग तर येईनच गणेश जयंतीचा. तेवढ्यापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्याचं करा. टिल देन बाय बाय.